ला जो वंसवर मिळाला त्याच्या एका कडव्यापासून करूया आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे तू माझं चालू करायचं तर मी करते. थँक्यू. बाबा, झाली का तुमची इच्छा पूर्ण? आज जितेंद्र पेटकरांचे आई आणि वडील यांचा 49 वर्ष पूर्ण झाली लग्नाला, 50व्या वर्षात पदार्पण. ते त्यांच्याकरता म्हणून खास आपण हा वंसवर घेतला. पुढचं गाणं पुन्हा लता दिदींचंच आहे. साली तू 2 मिनटं थांबले तरी चालेल. हे गाणं किंवा कुठलंही गाणं असो, संगीताविषयी मदन मोहन किती परफेक्ट होते. एखादी जागा अशी म्हणजे अशीच पाहिजे, सूर अजिबात बेसूर होता कामा नये, इकडे तिकडे जाता कामा नये. या बाबतीत बरेच किस्से प्रसिद्ध आहेत त्यांचे. तर त्यापैकी एक किस्सा लता दीदींनी स्वतःच सांगितला आहे एका गाण्याविषयी. तर तो आधी आपण किस्सा ऐकू आणि नंतर ते गाणं ऐकू परत सालीकडूनच. मदन भैया ने शास्त्रीय संगीत सीखा भी था और महान गायकों को बहुत सुना भी था. संगीत की मजबूत बुनियादें इसी तरह पड़ती हैं. वो गाते थे और बड़े तैयार गले थे. उनकी संगीत साधना और प्रतिभा से निकले हुए स्वरों से सजे गीत, गज़ल, भजन इसीलिए इतने पुरअसर होते थे. मदन भैया सही मानों में आर्टिस्ट थे और बड़े ही सुरीले थे. सुरीलेपन की बात आई तो एक घटना याद आ गई. राग भीम पलासी के स्वरों के अलंकार से बड़ी मधुर तर्ज बनाई थी उन्होंने. मैं माइक के सामने रिहर्सल कर रही थी. क्या देखती हूँ, मदन भैया के चेहरे पर खुशी की जगह गुस्सा था और वो बढ़ता ही जा रहा था. कुछ म्यूजिशियन बेसुरा बजा रहे थे. बेसुरा संगीत और मदन मोहन, सवाल ही नहीं पैदा होता. वो आग बबूला होकर म्यूजिशियन के स्टूडियो की तरफ झपटे. बीच में कांच का दरवाज़ा बंद था. खोलने के बजाय कांच पर जोर का मुक्का मारा. पूरा हाथ जख्मी हो गया. खून टपक रहा था. वो बेसुध चिल्ला रहे थे, बेसुरा बजाते हो, सुर के साथ बेईमानी कर रहे हो, शर्म नहीं आती. हम सब ने मदन भैया को ज़बरदस्ती पकड़कर बिठाया. दवा लगाई, पट्टी बांधी और रिकॉर्डिंग हुई. ये था वो गीत.
प्रेम दीवानी हूँ मैं, सपनों की रानी हूँ मैं, प्रेम दीवानी, प्रेम दीवानी हूँ मैं, सपनों की रानी हूँ मैं, पिछले जन्म से तेरे प्रेम कहानी हूँ मैं, और इस जन्म में भी तू अपना बना ले, नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके आए, ऐसे में बना मोहे गरबा लगा ले, नैनों में बदरा छाए। वाह, क्या बात आहे. आता मदन मोहन म्हणलं की सतार आली. मदन मोहनच्या बरोबर सतार वाजवला एक रईस खान असे अतिशय उत्कृष्ट सतार वादक होते. नंतर काही कारणांनी त्यांचं बिनसलं, पण ऑलमोस्ट 70-71पर्यंत ते सतार वाजवत होते. अगदी छोटीशी गैरसमजूत झाली, काहीतरी भांडणं झाली आणि समूह नंतर त्यांनी नाही वाजवली सतार. मी आता या निमित्ताने कलाकारांची ओळख करून देतो. बऱ्याच गाण्यात आणि ह्या गाण्यात प्रामुख्याने सतार तुम्ही ऐकली असेल. सातारी होत्यात प्रसाद गोंदकर. हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहेत. नाही सॉरी, व्यवसायाने पेशा त्यांचा संगीताचा आहे, पण शिक्षणाने सिव्हिल इंजिनियर आहेत. म्हणजे आमच्यासारख्यांना काहीतरी करता येईल अशी थोडी आशा आहे अजून इंजिनियर्सना. उस्ताद शाहिद परवेज यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं गाण्याचं. गेले 18-19-20 वर्ष ते सतार वाजवत आहेत. सुगम संगीत मराठी हिंदी, आणि तुम्ही सगळी गाणी आपल्याला पाठच असतात. तंतोतंत सतार म्हणजे काय हे प्रसादजींकडून शिकावं. या सगळ्यांची ओळख खरंच मी बोलायला लागलो तर अजून एक पुढचं मध्यंतर त्यातच जाईल. त्या मला वाटतं आपण खूप खूप दिग्गज कलाकारांबरोबर टी व्ही असेल, आकाशवाणी असेल, अजून सगळे स्टेज शोज असतील, सगळ्या ठिकाणी लागतातच. सतार म्हणले की प्रसाद गोंदकर, दुसरा ऑप्शनच नाही. नंतर अमृता, मी इकडून मीरकडे सगळ्यात शेवटी येतो. मीर चालेल ना? अमृता ठाकूर देसाई कीबोर्डवरती. तीही गेले सगळे असे 17-18-20 वर्ष असंच, खाली कोणी नाहीच आहेत. आणि तिच्याबरोबर मी काही कार्यक्रमही केलेले आहेत. अतिशय गोड मुलगी आहे, हसण्यावरून दिसलंच असेल. तिला आणि तिने मला वाटतं आशाताई आणि हृदयनाथ यांची 150 गाणी सलग तिने वाजवली. किती 18 तास. त्याचं तिचं अशा रेकॉर्ड आहे तिच्या नावावरती. त्याच्यानंतर आमचे ॲकॉस्टिकवरती आहेत मुकेश डेडिया. सॉरी, तुम्ही जरा लाईटमध्ये, मी नसतो तरी चालेल आत्ता. हो, ते मला सांगतात की ते मध्ये वरून बोला. हे सगळ्यात आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार ऑर्केस्ट्रामधले, पण आमच्या बरोबरीने समजून घेतात, आमच्याबरोबर छान वागतात. त्यांचे असंच की ते मला वाटतं 40 वर्ष वापरत आहेत सर. 40 वर्ष ते ॲकॉस्टिक गिटार वापरत आहेत आणि बऱ्याच कार्यक्रमात आपल्याला नेहमी दिसतातच. नंतर लिजेश बेस गिटारवरती. लिजेश शशीधरन सुरुवात मला वाटतं त्यांनी आपल्या करिअरची मल्याळी आणि तेलुगू तमिळ गाण्यांपासून केली. तो गातोही उत्तम. आणि मग नंतर हळूहळू स्विच करत कीबोर्ड आणि आता बेस गिटार, आणि खूप कार्यक्रमात बेस गिटारला असतोच लिजेश. आता या बाजूला ऋतुराज कोरे ऑक्टापॅडवरती. हे याचं तुझं किती 18 तास होतं ना? याने पण काहीतरी सलग 18 तास वगैरे असं काहीतरी वाजवण्याचा विक्रम केलेला आहे, आणि मला वाटतं जागतिक विक्रम आहे असं मी ऐकलं काहीतरी ऑक्टापॅड वाजवण्याचा. आणि 50हून अधिक मराठी चित्रपटात संगीतात ती साथ दिलेली आहे, बरोबर? वा, क्या बात आहे.
नंतर विशाल गंडरत्वार, मी उच्चार बरोबर केला का? इथे बोंगो आहे, ढोलक आहे, रिदमवरती आहे आणि हे सगळ्याच ललितकला केंद्रातून त्यांनी तबल्यामध्ये ना MA केलं. आणि तबल्यावरती अपूर्व द्रविड, याचा रेझ्युमे मला आता 10 पानांचा आहे, त्यामुळे आता किती मी सांगू असं झालं आहे. पण आपण बघतोच त्याला खूप ठिकाणी सवाई गंधर्वमध्ये पण वाजवलेला आहे तबला. सर्व प्रकारचे वाद्य वाजवतो, म्हणजे तालवाद्य. आणि तर सगळ्यात शेवटी मिहीरकडे येतो. मिहीर भडकमकर. मिहीर हा आजच्या कार्यक्रमाचा संगीत संयोजक आहे. मिहीरची खास ओळख म्हणजे मिहीर सायलीचा वर्गमित्र अभिनव शाळेतला. आणि सायली त्याची आठवण सांगते नेहमी की तो अगदी 7वी 8वी 9वीपासून कीबोर्ड वाजवतो आहे आणि खूप स्पर्धात त्यांच्या शाळेने भाग घेतला. सायली म्हटली की मिहीर आहे ना कीबोर्डवरती, मग आपल्याला इतर कोणी नसलं म्युझिशियन तरी चालेल. आणि त्याने अत्यंत तेव्हा खूप अवघड गाणी वाजवलेली आहेत. आणि या सगळ्या शाळेबाह्य शिक्षणानंतर त्यांनी म्युझिकमध्ये PhD केली. त्याच्याच विश्वास नसेल 6000 गाणी त्याची आज तयार आहेत. कधीही सांगा त्याला झोपेतून उठवून तो वाजवू शकेल. आजच्या पूर्ण कार्यक्रमाचं संगीत संयोजन मिहीरने केलं आहे. सो म्हणले सगळे खूप दिग्गज कलाकार आहेत. आम्ही आपली गाणी निवेदन पुढे बघूनच करतो. पुढच्या गाण्याकडे पण वळूया. रफी साहेबांचं आहे. जसं आपण किशोरची 1-2 गाणी ऐकली, खूप हटके. हे जे गाणं आहे हसते जखमा या चित्रपटातलं आहे. खूप वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे, वेस्टर्न आहे. आणि असं म्हणतात की हे गाण्याचं रेकॉर्डिंग ऐकायला R.D. बर्मन स्वतः गेले होते आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की खूप वेगळ्या पद्धतीचं गाणं यांनी केलं आहे आणि तू ऐकायलाच पाहिजेस, तुलासुद्धा ते जमणं अवघड आहे. तर R.D. स्वतः गेले, त्यांनी ऐकलं, कौतुक केलं. त्याच्यात एकूण 3 कडवी आहेत. तुम्ही चित्रपट पाहिला की मला माहीत नाही, हसते जखमा. त्याचा थोडासा विषय असा आहे की त्याचा जो नायक आहे तो टॅक्सी ड्रायव्हर आहे, नायिका ही वारांगण आहे आणि तो तिच्याविषयी प्रेम व्यक्त करतो आहे. तर पहिल्या कडव्यात असं आहे की तो सांगतो, प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि नायिका काही प्रतिसाद देत नाही. तो पहिलं जे कडवं आहे ते थोडंसं असं संत आहे. मग दुसऱ्या कडव्यात ती ॲटलिस्ट विचार करायला लागते, तेव्हा गाण्याचा वेग वाढतो. आणि मग तिसऱ्या कडव्यात ती जेव्हा हो म्हणते तेव्हा गाणं एकदम उच्च लयीत पोचतं. तर गाणं खूप मोठं आहे ॲक्च्युली, 10-12 मिनिटांचं. आपण 2 कडवी घेऊ. मी बोलवतो जितेंद्र यांना. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया। एक भटके हुए राही को कारवां मिल गया। तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया। बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो। बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो। किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो। किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा ना हो। मेरी क्या खता है, होता है ये भी कि ज़मीं से भी कभी आसमां मिल गया।
जहां मिल गया। जानो तुम क्या हो, एक सुरीला नगमा हो, भीगी रातों में मस्ती, तपते दिन में साया हो। तुम क्या जानो तुम क्या हो, अब जो आ गए हो, जाने ना दूंगा कि मुझे एक हंसी मेहरबान मिल गया, कि जहां मिल गया। तुम जो मिल गए हो, तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया। थैंक यू। थैंक या शेवट जानो तुम क्या हो, एक सुरीला नगमा हो, भीगी रातों में मस्ती, तपते दिन में साया हो। तुम क्या जानो तुम क्या हो, अब जो आ गए हो, जाने ना दूंगा कि मुझे एक हंसी मेहरबान मिल गया, कि जहां मिल गया।
भी थे खोए खोए, मैं भी बुझा बुझा, तुम भी थे खोए खोए, मैं भी बुझा बुझा। हाँ अजनबी जमाना, अपना कोई न था, अजनबी जमाना, अपना कोई न था। दिल को जो मिल गया है तेरा सहारा, एक नई जिंदगी ना निशान मिल गया। तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया। एक भटके हुए राही को कारवां मिल गया। तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया, कि जहां मिल गया। थैंक यू। क्या बात आहे, क्या बात आहे. सर्व गायक, सर्व वादक, काही गाण्यांना सन उत्तम. पुढच्या गाण्याकडे वळू आपण. मला खात्री आहे पुढची अजून 10 गाणी आहेत. सगळ्याला मसमोर द्याल तुम्ही. मगाशी मी एस डी बर्मनविषयी बोललो, नौशादविषयी बोललो की बऱ्याच संगीत दिग्दर्शकांनी मदन मोहन यांचं खूप कौतुक केलं. असेच एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक म्हणजे खय्याम. तर खय्याम यांनी काय सांगितलं ते आपण ऐकू एक मिनिटात. पण त्याची मूळ तक्रार थोडीशी अशी होती, ते लता दीदींना म्हणायचे की आम्हाला खूप जेलस वाटतं, तर तुम्ही त्यांच्याकरता जसं म्हणता तसं आमच्याकरता नाही म्हणत. तर लता दीदीने खय्यामकरताही म्हणलेलं आहे. पण आपण खय्यामकडूनच ऐकूया आणि नंतर बावर्ची चित्रपटातलं एक गाणं घेऊया जे सहसा घेतलं जात नाही पण खूप छान गाणं आहे. आधी ऐकू आणि मग गाणं घेऊ. जैसा उनका नाम था मदन मोहन, तो वो उनकी धुनें भी मन को मोह लेने वाली होती थी. सब संगीतकारों के चहीते मौसीकार संगीतकार मदन जी थे और गुलकारों के चहीते मदन जी थे. लता जी कि कैसे कैसे इन्होंने गाया, इनके चहीते. हम कभी कभी लता जी जेलस भी हो जाते थे, आप इतना अच्छा गाती थी उनका मदन जी का गाना, तो हम थोड़ा सा जेलस भी हो जाते थे. लेकिन वो जेलसी वो नहीं थी, लेकिन अच्छा लगता था कि आप कमाल क्या आपने गाया है. तो इसी तरह जितने संगीत के इवन शास्त्रीय संगीत वाले जिनका फिल्म में कोई काम नहीं, वो भी उनको चाहते थे. इनसे बड़ा अवार्ड, वो गवर्नमेंट का अवार्ड हो, कैसे अवार्ड हो, वो सब नीचे हैं. अवार्ड तो लोग देते हैं, पब्लिक देती है. आज 25 साल हुए, 100 साल, 1000 साल उनका म्यूजिक जिंदा रहेगा.
थँक्यू. मदन मोहन मगाशी म्हटलं की जसे उत्तम कुक होते, शेफ होते, तसेच ते सर्व प्रकारचे खेळ अतिशय उत्तम खेळायचे आणि त्यांचा खास आवडीचा खेळ डर्बी, रेस, घोड्यांची रेस त्यांना खूप आवडायची. आणि ते जेव्हा रेसला जायचे, आता ही एक पुन्हा एकदा आपण जहाराकडे वळतो आहे. जहाराची नायिका आहे माला सिन्हा मला वाटतं. तर माला सिन्हाने एक आठवण सांगितली, तिचे वडील आणि मदन मोहन हे खूप चांगले मित्र होते, आधी संगीतामुळे आणि नंतर रेसमुळे. तर मदन मोहन डर्बीवरती जाऊन त्यांना नवीन नवीन चाली ऐकवायचे. त्याची एक आठवण पण ऐकूया माला सिन्हाकडून आणि मग गाणं घेऊया. मेरे पिताजी को रेस का बहुत शौक था और रेस में मदन जी भी जाया करते थे, उनको भी घोड़े का बहुत शौक था. अगर मदन जी कहूँ तो आप समझेंगे नहीं. मदन मोहन जी बहुत मशहूर म्यूज़िक डायरेक्टर. मेरे पिताजी में और उनमें बहुत दोस्ती थी और दोस्ती शुरू हुई गाने से और वो चलते चलते घोड़े तक पहुंच गई. और मदन मोहन जी कोई भी कंपोजिशन करे नए गाने का तो वो मेरे पिताजी को पकड़ के रेस कोर्स में ज़रूर सुनाए. एक बार क्या हुआ, मुझे रेस का शौक तो था नहीं, तो एक बार डर्बी में मेरे डैडी ने कहा चल वहाँ मदन जी मिलते हैं और वहीं पे नए नए कंपोजिशन वो सुनाते हैं. और क्योंकि मैं भी बहुत ही म्यूज़िकल माइंड की हूँ ना और डैडी को भी बहुत म्यूज़िक का शौक, तो मैं चली गई. अरे घोड़े दौड़ते रहे, मैं इतनी बोर होती रही. मैं ढूंढ रही थी मदन जी कहाँ हैं, क्योंकि मुझे तो ट्यून सुनना है, उनकी कंपोजिशन सुनने, मुझे घोड़े से क्या लेना देना. आखिरकार जब मैं बहुत ही बोर हो गई घोड़ों को देखकर, रेस को देखकर, तो दूर से मुझे मदन जी आते नजर आए. तो मैंने उनको बोला मदन जी वो आए पास. मैंने कहा मैं तो बहुत बोर हो गई, आज मैं क्यों आई हूँ डर्बी में आपको पता है, ओनली आपका नया कंपोजिशन सुनने के लिए. तो मुझे लगता है आपको यहीं से इंस्पिरेशन मिलती होगी नए ट्यून बनाने की. वो ज़ोर से हंसने लगे. तो उन्होंने मुझे मेरे डैडी को एक गाना सुनाया. तब वो रिकॉर्ड नहीं हुई थी वो गाना. उस गाने का बोल है, मैंने रंग ली आज चुनरिया सजना तेरे रंग में. जब ये गाना बजता है कहीं भी तो मुझे वो रेस कोर्स, मदन जी जो आज नहीं रहे, वो हमारे फैमिली दोस्तों में से एक थे और बहुत करीब थे. और साथ में मेरे बहुत ही प्यारा, मेरे कलेजे के बहुत ही नज़दीक मेरे पिताजी, वो भी नहीं रहे. जब ये गाना बजता है तो मेरे ऐसा लगता है जैसे मेरे पिताजी वहाँ रेस कोर्स में यूँ ताली देकर गाने, उनके साथ साथ गाने लगे थे. मैंने रंग ली आज चुनरिया सजना तोरे रंग में. जब भी वो गाना बजता है तो मुझे अपने पिताजी और मदन जी मेरे आंखों के सामने वो नज़ारा फिर से आ जाता है. और ये गाना मुझे बहुत ही पसंद है. आता आपण गाणं ऐकू मात्र तलतचं. मी बोलवतो परत मनोजला. फिर वही शाम, वही गम, वही तन्हाई है. दिल को समझाने तेरी याद चली आई है. फिर वही शाम, वही गम, वही तन्हाई है. दिल को समझाने तेरी याद चली आई है. फिर वही शाम. फिर तस्वीर तेरे पहलू में बिठा जाएगा. फिर तस्वीर तेरे पहलू में बिठा जाएगा. फिर गया वक्त घड़ी भर को पलट आएगा. दिल बहल जाएगा, आखिर को तो सोनाई है. फिर वही शाम, वही गम, वही तन्हाई
कभी हो के न हो जाने अब तुझसे मुलाकात, कभी हो के न हो जो अधूरी रही वो बात, कभी हो के न हो मेरी मंजिल तेरी मंजिल से बिछड़ आई है। फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है। फिर वही शाम फिर तेरी जुल्फ के रुखसार की बातें होंगी, फिर तेरे जुल्फ के रुखसार की बातें होंगी। हिज्र की रात मगर प्यार की बातें होंगी, फिर मोहब्बत में तड़पने की कसम खाई है। फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है। फिर वही शाम। क्या बात आहे. थँक्यू. आत्ताच इथले व्यवस्थापक कुंटे मला येऊन रागून गेले की आता 9,000 आलेत आणि 8 गाणी राहिलेत, पटापट उरका. कोणाची ओळख असेल तर सांगा, आम्हाला 10 मिनटं जास्त द्या. आपण गाणी पटापट घेऊ, मी आता कमी बोलतो. पुढचं गाणं आहे वर्क ऑन द चित्रपटातलं. सगळ्यांना माहिती आहे सगळीच गाणी एकाहून एक सरस होती आणि या चित्रपटाला अगदी वाटलं होतं की त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळेल, पण नाही मिळालं. तर त्याच्यानंतर मी ॲक्च्युली लावणार होतो, पण त्या क्लिप्स मोठ्या थोड्या. सो लता दीदी मतन भैयांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं कि मुझे बहुत अफसोस हुआ कि आपको एक अवार्ड नहीं मिला. तेव्हा मदन भैया म्हणाले की नीति दीदी आपको अफसोस हुआ यही मेरे लिए सबसे बड़ी बात है, वो अवॉर्ड क्या चीज़ है. तर आता आपण वर्क ऑन द मधलं एक गाणं ऐकूया सालीकडून. जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए. जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए. तबाही तो हमारे दिल पे
पुढचं गाणं आहे नवनिहाल या चित्रपटातलं, रफींचं गाणं आहे. त्याची एक निर्माते होते सावंत कुमार टाक. 67 मधला चित्रपट आहे बहुतेक. तर नवनिहाल चित्रपट पुन्हा किती जणांनी पाहिला मला माहीत नाही. त्याची गोष्ट अशी आहे की एक मुलगा असतो आणि त्याला पंडित नेहरू त्याचे आदर्श असतात आणि त्यांना भेटायचं असतं. आणि चित्रपटभर तो प्रवास दाखवला आहे आणि शेवटी जेव्हा तो दिल्लीत पोचतो तेव्हा पंडित नेहरूंची अंत्ययात्रा निघालेली असते. तर त्याच्या पार्श्वभूमीवरती रफींचं मेरी आवाज सुनो हे अतिशय उत्कृष्ट गीत आहे. तर ते तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यामुळे टाकांना प्रश्न पडला की काय ते आपल्याला परवानगी देतील, बंदी घालतील. तेव्हा मदन मोहन हे टाकांना इंदिरा गांधींकडे घेऊन गेले, त्यांना गाणं ऐकवलं आणि इंदिरा गांधींनी ते ऐकलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी तक्षणी मान्यता दिली की हे गाणं घ्यायला काही हरकत नाही. पण नवनिहालमधलं आपण दुसरं गाणं ऐकूया जितूकडून. तुम्हारी जुल्फ के साए में शाम कर लूँगा, तुम्हारी जुल्फ के साए में शाम कर लूँगा, सफ़र इस उम्र का पल में तमाम कर लूँगा. नजर मिलाई तो पूछूंगा इश्क का अंजाम, नजर मिलाई तो पूछूंगा इश्क का अंजाम, नजर झुकाई तो खाली सलाम कर लूँगा, नजर झुकाए तो खाली सलाम कर लूँगा, तुम्हारी जुल्फ के साए में शाम कर लूँगा. जहान दिल पे हुकूमत तुम्हें मुबारक हो, जहान दिल पे हुकूमत तुम्हें मुबारक हो, रही शिकस्त तो वो अपने नाम कर लूँगा, रही शिकस्त तो वो अपने नाम कर लूँगा, तुम्हारी जुल्फ के साए में शाम कर लूँगा, सफ़र इस उम्र का पल में तमाम कर लूँगा. थँक्यू. क्या बात आहे. जितू चौधरींनी धन्यवाद. मौसम हा चित्रपट मदन मोहन 75मध्ये गेले आणि नंतर प्रदर्शित झाला. तर त्याचं एक गाणं एकदा ऑल इंडिया रेडिओवरती लागलं होतं आणि ते गाणं मेहदी हसन ऐकत होते पाकिस्तानात आणि संजीव कोहली त्याला तिथे होते. तर मेहदी हसन म्हटलं हे कोणाचं गाणं आहे की मदन मोहन तर नाही आहेत, मग हे गाणं कोणाचं असू शकत नाही, कोणाचं आहे.
तेव्हा संजीव कौल यांनी स्पष्टीकरण दिलं की हो हे गाणं ज्याच्या आधीच रेकॉर्ड झालं होतं मदन मोहन यांचंच आहे. आणि पण ते म्हणले की कसं ओळखलं तुम्ही? तेव्हा ते म्हणले की गाण्याचे शब्द त्याच्या भावना याला साजेशी जर चाल कोण देणार असेल तर फक्त आणि फक्त मदन मोहनच. ते गाणं आहे रुके रुके से कदम. तर त्यात ते म्हणले की रुके रुके से कदम रुक के बार बार चले. मध्ये तो एक जो छोटासा पॉज आहे हे फक्त मदन मोहनच घेऊ शकतात. पण तेच गाणं ऐकू सालीकडून. रुके रुके से कदम रुके बार बार चले. रुके रुके से कदम रुके बार बार चले. करार लेके तेरे दर से बेकरार चले. रुके रुके से कदम रुके बार बार चले. रुके रुके से कदम. सुभान आई कई बार नींद से जागे. सुभान आई कई बार नींद से जागे. थी एक रात की ये जिंदगी गुजार चले. थी एक रात की ये जिंदगी गुजार चले. रुके रुके से कदम. उठाए फिरते थे एहसान दिल का सीने पर. उठाए फिरते थे एहसान दिल का सीने पर. ले तेरे कदमों में ये कर्ज भी उतार चले. ले तेरे कदमों में ये कर्ज भी उतार चले. करार लेके तेरे दर से बेकरार चले. रुके रुके से कदम रुके बार बार चले. रुके रुके से कदम. वा क्या बात आहे. पुढचं गाणं आहे किशोर कुमारांचं परवाना चित्रपटातलं. त्या बाबतीत मदन मोहन एक आठवण सांगतात. मला वाटतं 70-71 मधला चित्रपट आहे. त्यावेळेला अशी परिस्थिती होती की स्टुडिओज कमी होते आणि संगीतकार जास्त होते. गाणी खूप रेकॉर्ड व्हायची तेव्हा मिळायचे नाहीत. तर मदन मोहनांनी या गाण्याकरता स्टुडिओ रेकॉर्ड केला होता. आणि त्याच वेळेला शेजारच्या स्टुडिओमध्ये किशोर कुमारचं R.D. बर्मनकडे रेकॉर्डिंग चालू होतं. आणि बराच वेळ झाला तरी किशोर कुमार काही येईना. तेव्हा मदन मोहन स्वतः चालत R.D.कडे गेले
जेव्हा आर डीला कळलं की आपल्याकरता खोळंबलंय तेव्हा ते म्हणले की नाही, तू पहिल्यांदा जाऊन मदन मोहनचं गाणं रेकॉर्ड कर आणि मग माझ्याकडे. ते जे गाणं होतं ते आपण ऐकूया शैलेशकडून. सिमटी सी शर्माई सी किस दुनिया से तुम आई हो, सिमटी सी शर्माई सी किस दुनिया से तुम आई हो, कैसे जहां में समाएगा इतना हुस्न जो लाई हो, सिमटी सी शर्माई सी इस दुनिया से तुम आई हो. हीरे नजर चांदी बदन रेशम हसी मुखड़ा चमन कंगाल है सारे हसी बस एक तुम ही रखती हो धन लुटने का डर है घबराई हो, लुटने का डर है घबराई हो, सिमटी सी शर्माई सी इस दुनिया से तुम आई हो. जब तक तुम्हें देखा नहीं ये दिल कभी धड़का नहीं, आए गए कितने सनम मैंने मगर पूजा नहीं, तुम दिल की पहली अंगड़ाई हो, तुम दिल की पहली अंगड़ाई हो, सीधी सी शर्माई सी इस दुनिया से तुम आई हो, कैसे जहां में समाएगा इतना हुस्न जो लाई हो, सिमटी सी शर्माई सी इस दुनिया से तुम आई हो. किस दुनिया से तुम आई हो, किस दुनिया से. थँक्यू. वा किशोर, पुन्हा एकदा हसते जखम लता दीदींचं गाणं आहे. सो लता दीदी जसं मदन मोहन यांना गझल का शहजादा म्हणायचे, गझल का बादशाह तलत होते, गझल का शहजादा, तसंच लता दीदी मदन मोहन यांना मदन भैया म्हणायचे. तर त्या मदन भैया कसा झाला याच्या खूप लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. खरं काय ते आपण लता दीदींकडूनच ऐकूया. एक याद दिलो दिमाग पर यूं छाई हुई है जैसे कल की बात हो. 1948 में मास्टर गुलाम हैदर साहब ने मुझे एक गाना रिकॉर्ड करने के लिए बुलाया. मेरे साथ जो साहब गाने वाले थे उनका नाम था मदन मोहन. ये भी पता चला कि वो फिल्मिस्तान के मालिक राय बहादुर चुनीलाल जी के बेटे थे.
भाई और बहन का गीत था। रिकॉर्डिंग के बाद मैंने खुश होकर मदन मोहन से कहा, आप बहुत अच्छा गाए। बोले, हाँ ठीक रहा। वैसे मैं म्यूज़िक डायरेक्शन शुरू कर रहा हूँ, आप उस फिल्म में ज़रूर गाइएगा। म्यूज़िक डायरेक्टर की हैसियत से उनकी पहली फिल्म थी आँखें। प्रीत लगा के मैंने ये फल पाया, सुध बुध खोई चैन गंवाया। उस समय किसी कारणवश मैं उस फिल्म में नहीं गा सकी। मदन मोहन इस बात पर बहुत दुखी हो गए। मुझे घर ले गए। बोले, पहली बार जब हम मिले थे तो हमने भाई बहन का गीत मिलकर गाया था। आज से तुम मेरी बहन और मैं तुम्हारा मदन भैया। उस दिन से आखिरी दिन तक मदन भैया ने राखी के बंधन को यूं निभाया जैसे वो सगे भाई थे। बीता दिल की तमन्ना यही है, बीता दिल की तमन्ना यही है। तुम्हें चाहेंगे, तुम्हें पूजेंगे, तुम्हें अपना खुदा बनाएंगे। बीता दिल की तमन्ना यही है। सोने सोने ख्वाबों में जब तक तुम ना आए थे, खुशियाँ थी सब औरों की, गम भी सारे पराए थे। अपनी से भी छुपाई थी धड़कन अपनी सीने की। हमको जीना पड़ता था, ख्वाहिश कब थी जीने
वा क्या बात. सॅली तिकडे तुला काकांना खास सांगायचं पुढचं गाणं आहे मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेलं आहे आणि रफींचं गाणं आहे. बरीचशी गाणी मदन मोहन यांची जी होती ती राजा मेहदी अली खान किंवा राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेली होती. मजरूचं एक रेअर गाणं आहे आणि मगाशी सांगितलं तसं की मदन मोहनांना एखादं गाणं आवडलं, छान रेकॉर्ड झालं, छान कविता असेल तर ते त्यांना घरी बोलवायचे आणि रात्री स्वतःच्या हाताने जेवायला घालायचे. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्याच्या बाबतीत तसंच झालं. हा किस्सा लता दीदींनी सांगितला आहे. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए है, मेरे ख्वाबों के क्या क्या नगर इनमें बसते हुए. पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है, चाहत के काजल से लिखी हुई मेरी तकदीर है. इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. क्या बात आहे. सेकंड लास्ट गाण्याकडे पण येऊया. ज्या गाण्याच्या चित्रपटावरून आम्ही कार्यक्रमाचं नाव ठेवलं दिल की राहे, कारण ही सगळी गाणी म्हणजे दिल की राहेच आहेत वेगवेगळी, आणि गझल मुख्य. मदन मोहन यांना खूपच जणांनी कौतुक केलं, पण गझलच्या बाबतीत खास कौतुक त्यांचं जर कोणी केलं असेल तर ते बेगम अख्तर यांनी. तर बेगम अख्तर काय म्हणलं त्यांच्याविषयी हे आपण थोडक्यात ऐकूया.
मदन जी को मौसीकी से जुनून की हद तक लगाव था। जब देखो हारमोनियम बजा रहे हैं, तानपुरा लिए बैठे गा रहे हैं। मैंने पहली बार रेडियो पर उनकी फिल्म का ये गाना कदर जाने ना रेडियो पर सुना तो मत पूछिए कि क्या हालत हुई। मैंने उसी वक्त मदन जी को बम्बई तक कॉल किया और फोन के ऊपर पूरे 18 मिनट तक ये गाना हम लोग बारी बारी सब सुनते रहे उनकी जबान। दिल की रायमध्ये इतर गाणी गझल स्वरूपाची नव्हती आणि त्यांच्या निर्मात्यांनी ह्या गाण्यात इन्सिस्ट केलं, नक्ष लालपुरी यांनी लिहिलं आहे की आता मदन मोहनचं संगीत आहे आणि गझल नाही असं होऊच शकत नाही, तर त्याच्यामुळे आम्हाला गझल पाहिजेच आणि म्हणून एक अप्रतिम गझल नक्ष लालपुरी यांनी लिहिली आहे, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. आणि या गाण्यात आपण अगदी क्विक एक वन्स मोर घेऊ शेवटी, मला खात्री तुम्ही द्यालच. रस्मी उल्फत को निभाए तो निभाए कैसे, रस्मी उल्फत को निभाए तो निभाए कैसे, हर तरफ आग है दामन को बचाए कैसे, हर तरफ आग है दामन को बचाए कैसे, रस्मी उल्फत को निभाए. दिल की राहों में उठाते हैं जो दुनिया वाले, दिल की राहों में उठाते हैं जो दुनिया वाले, कोई कह दे कि वो दीवार गिराए कैसे, कोई कह दे कि वो दीवार गिराए कैसे, रस्मी उल्फत को निभाए. दर्द में डूबे हुए नगमे हजारों हैं, मगर दर्द में डूबे हुए नगमे हजारों हैं, मगर सांसें दिल टूट गया हो तो सुनाए
क्या बात आहे, क्या बात आहे. शेवटचा बस बस. दर्द में डूबे हुए नगमे हजारों हैं, मगर दर्द में डूबे हुए नगमे हजारों हैं, मगर सांसें दिल टूट गया हो तो सुनाए कैसे, सांसें दिल टूट गया हो तो सुनाए कैसे, इसमें उल्फत को निभाए तो निभाए कैसे, इसमें उल्फत को निभाए. क्या बात आहे, क्या बात आहे. याला किती मोर द्यायचंय एवढंच आम्हाला विचार करायला पाहिजे. सायली 2 मिनटं थांब. मला जितेंद्र पेटकरांच्या वडिलांनी खास विनंती केली की सायलीची नीट ओळख करून द्या. तर सायली शास्त्रीय संगीताचं शिक्षण तिने एवढी छान गाती आहे, कोण आहे नीट सांगा. तर सायलीचं शास्त्रीय शिक्षण पंडित राजन कुलकर्णी यांच्याकडे तिने मला वाटतं 7-8 वर्ष शिकलीस शाळेत असताना. लहानपणापासून तिसरीपासून वगैरे 2री-3रीपासून सारंग संगीत विद्यालय पंडित राजन कुलकर्णी यांच्याकडे मी शिक्षण घेतलं. नंतर 10वीमध्ये बंद पडलं, 10वी होती वगैरे अभ्यास वगैरे, आणि मग नंतर मी अमेरिकेलाच गेले. मग तिथे पण काही फार नाही झालं. पण मग आता आणि कोविडमध्ये तर अजिबातच काही नाही झालं. आता परत इथे कार्यक्रम करायचा या ह्याने थोडी प्रॅक्टिस परत चालू केली. आणि थँक्यू. त्याचं बरेच अमेरिकेतही काही कार्यक्रम झालेत, भारतातही केलेत. आणि अमेरिकेत त्यांचं व्हॉइस ऑफ बे एरिया नावाची एक कॉम्पिटिशन असते, दॅट शी हॅज बीन द फायनलिस्ट रिसेंटली. थँक्यू सायली. एक थोडासा आता एक औपचारिक सगळ्या कलाकारांची मी ओळख करून दिली. आपल्या साऊंडवरती आहेत राजरत्न पवार. आणि मला खास सांगितलं होतं की या कार्यक्रमाकरता, मदन मोहनच्या कार्यक्रमाकरता म्हणून ही खास साऊंड सिस्टीम आणली आहे. सॉरी, सचिन का? सचिन ओके. आणि गौतम साऊंड राईट कंपनीचं नाव. ओके. या कार्यक्रमाकरता खास त्यांनी 3 वे स्पीकर्स आणलेत, म्हणजे लोज, मिड्स, बास, मिड्स आणि हाईज तिन्हीला वेगळे स्पीकर आहेत. तर मिहीरने खास सांगितलं होतं की मदन मोहनचा कार्यक्रम असेल तर हे असेच पाहिजेत. बरोबर सांगितलं ना कसं? आणि आता इतर सगळे थोडेसे आभार किंवा उल्लेख करतो. हे सगळे जे आपल्याला ऑडिओ क्लिप्स ऐकायला, माझा मित्र इथे शशिकांत जोशी बसला आहे. सर्व कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग आणि माझा अत्यंत जवळचा आणि लहानपणापासूनचा मित्र. आणि अर्थातच आपल्या बायकोचे आभार मानायचे प्रसंग फार वेळेला येत नाहीत, पण ते मानलेले बरे. मग कारण कसं सगळी प्रॅक्टिस वगैरे घरी चालते आणि त्यामुळे त्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. तर ह्यावेळच्या सगळ्या आमच्या प्रॅक्टिसेस जितेंद्र पेटकर ज्यांच्या होम स्टुडिओत झाल्या. अनुराधा पेटकर इथे बसलेले आहेत, खूप मोठं त्यांचं सहकार्य आहे. वंदना नगरकर आहे का? वंदना बाहेर आहे. आणि डॉक्टर वर्षा वैद्य, त्यांचेही खूप आभार. आता आपण शेवटच्या गाण्याकडे वळूया आणि हे गाणं आता जितू सादर करेल. थँक्यू. रंग और
हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं। रंग और नूर की बारात किसे पेश करूं। ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं। मैंने जज्बात निभाए उसूलों की जगह, मैंने जज्बात निभाए उसूलों की जगह। अपने अरमान पिरो लाया फूलों की जगह। तेरे सेहरे की, तेरे सेहरे की ये सौगात किसे पेश करूं। ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं। ये मेरे शेर मेरे आखिर नजराने हैं। ये मेरे शेर मेरे आखिर नजराने हैं। मैं यूं अपनों में हूँ जो आज से बेगाने हैं। बेताल्लुक से मुलाकात किसे पेश करूं। ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं। कौन कहता है कि चाहत पे सभी का हक है। कौन कहता है कि चाहत पे सभी का हक है। तू जिसे चाहे तेरा प्यार उसी का हक है। मुझसे कह दे, मुझसे कह दे मैं तेरा हाथ किसे पेश करूं। ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं। रंग और नूर की बारात किसे पेश करूं। ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं, किसे पेश करूं। किसे पेश करूं, किसे पेश करूं।